आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे आणि मी महेश जोशी. प्रादेशिक बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. न्यायालयांमध्ये स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. ओबीसी आरक्षण प्रश्नी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना हस्तक्षेपाची विनंती करणार पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांचं आश्वासन. मनोज पांडे यांनी स्वीकारला देशाच्या लष्कर प्रमुख पदाचा पदभार. देशातल्या कोळसा कंपन्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. कोळसा वाहतुकीसाठी काही प्रवासी गाड्या रद्द. आणि एलआयसीचा आयपीओ बुधवारपासून 902 ते 949 रुपयांच्या किंमत पट्ट्यामध्ये किमान 15 समभागांसाठी लावावी लागणार बोली. न्यायालयांमध्ये स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याची गरज असून त्यामुळे सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयातले न्यायमूर्ती यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त बैठकीच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत तंत्रज्ञान हा न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असून देशभरात ई-कोर्ट सुरू करण्यात आल्याचं ते म्हणाले. न्यायव्यवस्था राज्यघटनेचं संरक्षण करत असून कायदे देशाच्या नागरिकांच्या आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतात. हा समतोल देशात प्रभावी आणि वेळेचं बंधन पाळणारी न्यायव्यवस्था राबवण्याचा मार्ग तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या 75 वर्षांनी न्यायव्यवस्था आणि तिच्या पालनकर्त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या असून हे नातं देशाला योग्य दिशेनं नेण्याचं महत्त्वाचं काम करत असल्याचं ते म्हणाले. या अमृत काळात सर्वांना सहज आणि जलद गतीनं न्याय मिळवून देणं हाच देशाचा दृष्टिकोन असायला हवा असं प्रधानमंत्री म्हणाले. ओबीसी आरक्षणाचा विषय प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल पालघर इथं ओबीसी हक्क संघर्ष समितीनं काढलेल्या ओबीसी आक्रोश मोर्चात बोलत होते. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी आणि ओबीसींना आरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या 4 तारखेला राज्य सरकारनं सादर केलेला डेटा सुप्रीम कोर्टानं स्वीकारला तर ओबीसींचं आरक्षण नक्की आपल्याला मिळेल असं ते म्हणाले. ज्या समाजाला हे आरक्षण देणार आहात तो समाज अतिशय मागासलेला आहे. हे सुप्रीम कोर्टाला पटवून द्यावं लागेल असं पाटील यांनी सांगितलं. नवी मुंबईतल्या उल्वेनोड इथं श्री व्यंकटेश्वराचं मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानला भाडेपट्ट्यानं जमीन देण्याबाबतचं पत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी देवस्थानचे अध्यक्ष Y.V. सुब्बा रेड्डी यांना तिरुपती इथं सुपूर्द केलं. तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे देशभरात हैदराबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगळुरू, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र आणि ऋषिकेश या ठिकाणी श्री व्यंकटेश्वराचं मंदिर उभारण्यात आलं आहे. याच धर्तीवर नवी मुंबईमध्ये मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थाननं जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ती राज्य सरकारनं पूर्ण केली. देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी आज पदभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे हे देशाचे 29वे लष्कर प्रमुख असून अभियांत्रिकी कोरमधून या पदावर नियुक्ती होणारे पहिले लष्करी अधिकारी आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यावर 1982 साली जनरल पांडे यांची अभियांत्रिकी कोरमध्ये नियुक्ती झाली. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पालनवाल सेक्टरमध्ये लष्करानं केलेल्या ऑपरेशन पराक्रम या कारवाईत जनरल पांडे यांनी अभियांत्रिकी रेजिमेंटचं नेतृत्व केलं होतं. आपल्या 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत जनरल पांडे यांनी पश्चिम अभियांत्रिकी ब्रिगेड, नियंत्रण रेषा, लडाखमध्ये माउंटन डिव्हिजन आणि ईशान्य कोरचं नेतृत्व केलं. दरम्यान आज सकाळी मावळते लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांना नवी दिल्ली इथं लष्करानं गार्ड ऑफ ऑनरनं सन्मानित केलं. लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज नरवणे यांनी दिलेल्या योगदानामुळे देशाचं लष्करी सामर्थ्य आणि सामरिक तयारी मजबूत झाल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. DHFL येस बँक भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं आज मुंबई आणि पुण्यातील 8 ठिकाणी अश्विनी भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्यासह काही प्रमुख बांधकाम व्यावसायिकांच्या घरांची झडती घेतली. येस बँक DHFL कर्ज प्रकरणातील कथित बेकायदेशीर पैसे व्यवहारात आणण्यासाठी या कंपन्यांचा वापर केला जात असल्याचा संशय केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी रेडियस डेव्हलपर्सच्या संजय छावरियाला नुकतीच अटक केली आहे. नागपूर जिल्ह्यात काटोलमध्ये मेंढेपठार इथं 4 अमृत सरोवरांचं भूमिपूजन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते आज झालं.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे मेंढे पठार इथल्या 4 सिंचन तळ्यांच्या जागी 4 अमृत सरोवरांची निर्मिती होईल. या योजनेमुळे या सर्व तळ्यांच्या सिंचन क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353J अंतर्गत नागपूर काटोल रस्ते प्रकल्पाच्या चौपदरीकरणामध्ये या 4ही सरोवरांच्या मातीचा उपयोग होणार आहे. सरोवरांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला विधान परिषदेचे सदस्य चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. अमृत सरोवराची संकल्पना ही पावसाच्या पाण्याचं संवर्धन करून शेतकऱ्यांना कृषी समृद्ध करण्यासाठी असल्याचं ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात मन की बातमध्ये अमृत सरोवर उपक्रमाची घोषणा केली होती. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 75 सरोवरं निर्माण करण्याची संकल्पना असून चालू वर्षात देशभरात 50,000 तलाव निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे. मुंबईत पूर जोखमीचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं राज्याचे माजी मुख्य सचिव आणि महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी म्हटलं आहे. ते काल पालिकेच्या वतीनं आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया या संस्थेच्या सहकार्यानं सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं आयोजित 2 दिवसीय कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. या प्रयत्नांमध्ये सूक्ष्मस्तरीय आणि विविधांगी विचार करून आराखडा तयार करणं आणि त्या आराखड्याची परिणामकारक अंमलबजावणी वेळच्या वेळी करणं यासारख्या बाबींचा प्राधान्यानं समावेश असायला हवा असं त्यांनी सांगितलं. वाशिम शहरातल्या विविध आस्थापनांवर कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांच्या नेतृत्वाखाली अचानक धाडी टाकण्यात आल्या. यावेळी शिवाजी चौकातल्या एका कापड दुकानात आढळून आलेल्या 14 ते 17 वयोगटातल्या 4 बालमजुरांच्या पालकांना आणि आस्थापना मालक यांना समज देऊन या 4 बालकांची सुटका करण्यात आली. दुकान निरीक्षक, कामगार कार्यालयातले कर्मचारी, चाइल्ड हेल्पलाईनचे प्रतिनिधी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई, वाशिम जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी या कारवाईत सहभागी होते. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या 7 कोटींच्या मुदत ठेवी जप्त केल्या आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांच्याशी केलेल्या व्यवहारांच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात कोळसा कंपन्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. कोल इंडियाकडे 56 मेट्रिक टनांहून कोळशाचा साठा आहे आणि सिंगरेनी कंपनीकडे 4 मेट्रिक टनापेक्षा जास्त साठा आहे. कॅप्टिव्ह कोल ब्लॉक्समध्ये सुमारे 2 मेट्रिक टनापेक्षा अधिक कोळशाचा साठा आहे. औष्णिक ऊर्जा केंद्रांची मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरातील कोळशाच्या मालगाड्यांना प्राधान्य देण्यासाठी सरकारनं अनेक प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधान्य नसलेल्या क्षेत्रांमध्ये आणि कमी व्यस्त मार्गांवर गाड्या रद्द केल्या आहेत. कोल इंडियाचं कोळसा उत्पादन गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या महिन्यात 27% अधिक वाढलं आहे. भारतीय रेल्वे देशभरातील वीज निर्मिती कंपन्यांकडे कोळशाचा साठा हलवण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं कोळसा मंत्रालयानं सांगितलं आहे. देशातल्या 100 शहरात देशात विकसित केलेलं ई-कॉमर्स अर्थात ऑनलाईन विक्री सुविधा केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. ONDC अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सची चाचणी कालपासून नवी दिल्ली, कोइंबतूर, भोपाळ आणि शिलाँगमध्ये सुरू झाली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या बहुराष्ट्रीय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला पर्याय म्हणून किराणा दुकानं आणि ग्राहकांसाठी ही सुविधा सुरू करणार आहेत. UPI नंतरचा हा महत्त्वाचा आर्थिक निर्णय ठरणार असून यात पारदर्शकतेसह अनेक पर्याय उपलब्ध असतील असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलंय. ही एक मोठी योजना असून किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांना यामुळे मोठा पर्याय उपलब्ध होईल असं उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव अनिल अग्रवाल यांनी म्हटलंय. चाचणी यशस्वी झाल्यावर पुढच्या 6 महिन्यांमध्ये ही योजना देशातल्या 100 शहरांमध्ये सुरू केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. LIC अर्थात भारतीय जीवन विमा महामंडळाचा IPO अर्थात प्राथमिक समभाग विक्री पुढच्या आठवड्यात होणार आहे. येत्या बुधवारपासून सुरू होणारी ही समभागांची प्राथमिक विक्री 9 मेपर्यंत सुरू राहील. यात गुंतवणूकदारांना 902 रुपये ते 949 रुपयांच्या किंमत पट्ट्यामध्ये किमान 15 समभागांसाठी बोली लावावी लागेल. किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना यात 45 रुपये तर LICच्या
30 कोटी विमाधारकांना 60 रुपये सवलत मिळेल. त्यानंतर 17 मे रोजी हा समभाग देशातल्या शेअर बाजारांमध्ये खरेदी विक्रीसाठी उपलब्ध होईल. 22 कोटी 13 लाख समभागांच्या विक्रीच्या माध्यमातून सरकार LICमधल्या त्यांच्या 3.5% हिश्श्याची विक्री करणार आहे. बाजारातून भांडवल उभारणीचा विचार करता हा देशातला सर्वात मोठा IPO ठरणार आहे, अशी माहिती निर्गुंतवणूक सचिव तुहिनकांत पांडे यांनी दिली. पवनहंस लिमिटेड या हेलिकॉप्टर कंपनीतला 51% हिस्सा विकण्यासाठी सरकारनं मान्यता दिली. स्टार 9 मोबिलिटी लिमिटेड या कंपनीनं सर्वाधिक बोली लावली असून ही निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालाय. रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा समावेश असलेल्या केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीनं यासाठी मान्यता दिली. पवनहंस या हेलिकॉप्टर कंपनीचा उर्वरित 49% हिस्सा तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाकडे असून सरकार आपला हिस्सा विकणाऱ्या कंपनीलाच हा हिस्सा विकण्याचा निर्णय महामंडळानं याआधीच घेतलाय. पवनहंसकडे 42 हेलिकॉप्टरचा ताफा असून कंपनीला गेली 3 वर्ष मोठा तोटा झाला आहे. पहिला डॉक्टर शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर रमण गंगाखेडकर यांना प्रदान करण्यात आला. कोरोना काळात संशोधनाच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार आला, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यातल्या आपला सुपुत्र कोरोनासारख्या आजाराच्या संशोधनासाठी या पुरस्काराचाही गौरव झाल्याचं चव्हाण म्हणाले. समाजातली असमानता आणि आरोग्याच्या प्रश्नावर नेटानं काम करण्यासाठी पुरस्कारातून प्रेरणा मिळते, असं गंगाखेडकर यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. कोणी सन्मान केला की जबाबदारीमध्ये आणखी वाढ होईल याची एक नकळत धास्तीही राहते, असंही ते म्हणाले. येत्या 2 दिवसात नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. देशात सध्या उष्णतेची लाट आली असून या पार्श्वभूमीवर पश्चिम राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यांना हवामान विभागानं उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ऐकूया एक आवाहन. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे लढा भारतीय स्वातंत्र्याचा. गुलामगिरीचं जोखड झुगारून देण्यासाठी प्रत्येक भारतीयानं प्राणाची बाजी लावली. विविध जिल्ह्यातल्या त्या लढ्याची गाथा उलगडून दाखवणारा कार्यक्रम दर सोमवारी संध्याकाळी 7:15 वाजता अस्मिता वाहिनीवर. जरूर ऐका विशेष कार्यक्रम लढा भारतीय स्वातंत्र्याचा. ठळक बातम्या पुन्हा एकदा. न्यायालयांमध्ये स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. OBC आरक्षण प्रश्नी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना हस्तक्षेपाची विनंती करणार पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांचं आश्वासन. जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला देशाच्या लष्कर प्रमुख पदाचा पदभार. देशातल्या कोळसा कंपन्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. कोळसा वाहतुकीसाठी काही प्रवासी गाड्या रद्द. आणि LICचा IPO बुधवारपासून 902 ते 949 रुपयांच्या किंमत पट्ट्यामध्ये किमान 15 समभागांसाठी लावावी लागणार बोली. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AirNews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.